15,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे। 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी मी तुम्हाला 11,000 मध्ये विथ मॉनिटर कीबोर्ड आणि प्लस 1 वर्षाची वॉरंटी। पण ॲव्हरेजली हा 1.25 लाखाच्या वरतीच नवीन मॉडेल येतो, पण 1.25 लाख रुपये घालवायची काही गरज नाही आहे। तर याची जी डिमांड आहे हे जास्त करून ॲडव्होकेट लोक किंवा मॅनेजर असतील किंवा एखादा पोलीस अधिकारी असेल, गुगलवरचे रिव्ह्यूज चेक करा तर बॅटरी बॅकअप मिळेल किंवा ते रिलायबल असतात। हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लॅपटॉप आहे, तर याला तुम्ही 2 स्क्रीन पण अटॅच करू शकता किंवा ॲटोकॅड कटिया वगैरे किंवा एकदा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचे आहे। हे 360 वालं मॉडेल आहे, दिसायला एकदम छान। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। ट्रस्टेड लॅपटॉप शॉपीवरती आलेलो आहे, जिचं नाव आहे मित्रांनो माय कम्प्युटर शॉपी। यावेळी पण सर बराच मोठा लॅपटॉपचा स्टॉक घेऊन आलेले आहेत। बिझनेस सिरीजचे सर्व काही लॅपटॉप आलेले आहेत, 360 लॅपटॉप आहेत, त्याचबरोबर मेटल बॉडीवाले लॅपटॉप, त्याचबरोबर 15.5 इंचमध्ये असे बरेच व्हरायटीचे नामांकित कंपन्यांचे मित्रांनो तुम्हाला आज मी लॅपटॉप दाखवणार आहे। तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आपले बरेचसे व्ह्यूअर्स आहेत, खूप साऱ्या रील्स पाहतात लॅपटॉप रिलेटेड आणि ते कन्फ्यूज होऊन जातात की पुण्यामध्ये ट्रस्टेड लॅपटॉप कुठे मिळतील। तर मंडळी, हेच ते शॉप आहे जिथे तुम्हाला सर्व काही ट्रस्टेड लॅपटॉप मिळणार आहेत। सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल करून ठेवलेले आहेत आणि हे मी नाही म्हणत मित्रांनो, तुम्ही आपल्या मागचे व्हिडिओ पण जाऊन पाहू शकता, कमेंट्स चेक करा, त्याचबरोबर यांचे गुगलवरचे रिव्ह्यूज चेक करा। सर्व काही पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत, 5 स्टार रेटिंग मित्रांनो यांना मिळालेली आहे। इथे सर्व काही जे लॅपटॉप आहेत ना, ते रिफर्बिश लॅपटॉप जरी असले ना, ते नवीन सारखेच लॅपटॉप आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती तुम्हाला 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे। त्याचबरोबर माय कम्प्युटर शॉपीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथे तुम्हाला सर्व काही सर्टिफाईड लॅपटॉप मिळतात, आफ्टर सेल्स सर्व्हिस मिळते आणि जेन्युइन पार्ट्स मित्रांनो तुम्हाला इथे मिळतात। बऱ्याचशा शॉपमध्ये मित्रांनो आहे ना, जी वॉरंटी दिली जाते त्यामध्ये काय होतं की CPU शॉर्ट झाला किंवा मदरबोर्ड शॉर्ट झाला तर हे वॉरंटीमध्ये कव्हर होत नाही। पण मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपीमध्ये तसं नाही आहे, इथे तुम्हाला प्रॉपर वॉरंटी मिळणार आणि या सर्व काही गोष्टी त्यामध्ये कव्हर होणार आहे। तुम्ही एखादे स्टुडंट असाल, IT प्रोफेशनल असाल किंवा तुमची छोटी कंपनी आहे आणि तुम्हाला जर लॅपटॉपची रिक्वायरमेंट असेल तर माय कम्प्युटर शॉपीमध्ये तुम्हाला एकदम ट्रस्टेड आणि खात्रीशीर लॅपटॉप मिळणार आहे। तुम्हाला इथे ना नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप मिळणार आहेत, म्हणजे HP, डेल, लिनोवो असे सर्व काही लॅपटॉप इथे उपलब्ध आहेत। आणि त्याचबरोबर तुम्ही जर स्टुडंट असाल आणि तुम्हाला जर कोडिंग रिलेटेड लॅपटॉप पाहिजे असेल, ऑटोकॅड, कटिया वगैरे असे जे हाय एंडवाले सॉफ्टवेअर आहेत ते त्याच्यासाठी जर तुम्हाला ग्राफिक्स रिलेटेड लॅपटॉप पाहिजेत तर मित्रांनो माय कम्प्युटर शॉपीमध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला इथे 30+ लॅपटॉपची व्हरायटी तुम्हाला अंडर 1 रूप इथे पाहायला मिळणार आहे। आणि माय कम्प्युटर शॉपीमध्ये ना पूर्ण महाराष्ट्रातून लोक व्हिजिट करतात खास लॅपटॉपसाठी। आणि इथली एक खासियत म्हणजे इथे लॅपटॉप तुम्हाला असंच दिला जात नाही, तर पहिले तुमची रिक्वायरमेंट समजून घेतली जाते आणि तुमचे रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला इथे लॅपटॉप सजेस्ट केला जातो। आणि बऱ्याचशा शॉपमध्ये जर मित्रांनो तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल की शॉप ओनरलाच त्या लॅपटॉप रिलेटेड माहिती नसते आणि मला जो रिक्वायर्ड लॅपटॉप आहे तो तुम्हाला कधी मिळत नाही। तर मित्रांनो, असं आपल्या माय कम्प्युटर शॉपीमध्ये होणार नाही। अमोल सरांना स्वतः या फील्डचं नॉलेज आहे, ते स्वतः गेमर आहेत, त्याचबरोबर त्यांनी स्वतः गेमिंग PC बिल्ड केलेले आहेत, त्याचबरोबर क्रिप्टो मायनिंगचे सेटअप पण लोकांना बनवून दिलेले आहेत। तर त्यांना या फील्डमधलं बरंच नॉलेज आहे, त्यांना इंटरेस्ट आहे। तर त्यामुळे हा जो एक्सपिरियन्स आहे, हा जो अनुभव आहे, ह्याचा फायदा नक्कीच मित्रांनो तुम्हाला होणार आहे लॅपटॉप घेताना। तर मंडळी, क्षणाचाही विलंब न करता आता डायरेक्ट जाऊन आपण भेटूया माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना। तर मंडळी, आता माझ्यासोबत आहे तुमचे आवडते लाडके अमोल सर। सर कसे आहात? एकदम मजेत, तुम्ही कसे आहात? मस्त मजेत सर। सर, आपण मागची वगैरे व्हिडिओ बनवून तिला रिस्पॉन्स वगैरे कसा काय होता? प्रतीक सर, खूप जबरदस्त रिस्पॉन्स होता, म्हणजे कधी एवढी डिमांड पण नव्हती। आता रेग्युलर तर आपल्याकडे शॉपमधूनच लोक लॅपटॉप मागवतात, पण ह्यावेळेस कमीत कमी 4 ते 5 दिवस रेग्युलर बाहेरच्या ऑर्डर होत्या, रेग्युलर कुरिअर जात होतं। इवन कालसुद्धा बाहेरची ऑर्डर होती, ती गुजरातची ऑर्डर होती, काल गुजरातला पण पार्सल पाठवले। म्हणजे तुमच्या जे व्ह्यूअर्स आहेत ते खरंच खूप चांगले आहेत की ते आपल्याला रिस्पॉन्स पण चांगला करतात, कमेंट पण चांगला देतात आणि प्लस धंदा पण तुमच्या व्हिडिओ मार्फत खूप चांगला होतो। आजची जी व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्या व्ह्यूअर्सला काय असं खास पाहायला मिळेल? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हरायटी जास्त बघायला मिळेल। याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी i5 6 जनरेशनपासून ते जास्तीत जास्त i7 13 जनरेशनवरचे लॅपटॉप बघायला मिळेल। स्टार्टिंग जी प्राईस असेल ती 15,000 असेल, 15,000 ते जास्तीत जास्त 45,000 पर्यंत तुम्हाला लॅपटॉप बघायला मिळेल। आणि गेमिंगचा एक लॅपटॉप आहे, म्हणजे गेमिंग म्हणता येत नाही, ते ग्राफिक्सचे लॅपटॉप आहेत, तर त्याची कॉस्ट जाईल जास्तीत जास्त 55,000 रुपयेपर्यंत। सर, एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा। मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 सेकंड फ्लोअर आहे आणि या बिल्डिंगचं नाव आहे वनशिव निवास, नियर साई पॅलेस हॉटेल, आंबेगाव BK, नरेगाव आंबेगाव रोड आहे, रोड टचच बिल्डिंग आहे, आंबेगाव BK, पुणे 46। आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789। आणि इथला जो शॉपचा टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे।
आणि त्याच्यानंतर आपलं फक्त शॉप बुधवारी बंद असतं. म्हणजे माय कॉम्प्युटर शॉपीचा ॲड्रेस सांगायचं झालं तर जुन्या लोकेशनपासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे. सर्वात जवळचं लँडमार्क सांगायचं झालं तर साई पॅलेस प्युअर व्हेज हे आंबेगाव BK मधलं सर्वात मोठं हॉटेल आहे. त्याला जस्ट लागूनच मित्रांनो हे वंशिव निवास नावाची ही बिल्डिंग आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. खाली क्लिनिक वगैरे आहे, MRF टायरचं दुकान आहे. जस्ट त्याच्या वरच्या साईडलाच मित्रांनो माय कॉम्प्युटर शॉपी असणार आहे. तर हा माय कॉम्प्युटर शॉपीचा मित्रांनो ॲड्रेस आहे. सर लॅपटॉपची व्हरायटी तर तुमच्याकडे बरीच आहे. कसं आहे आता माझं बजेट आहे कमी आणि मला घरगुती वापरासाठी लॅपटॉप पाहिजे, तर तुम्ही ह्याच्यातला कुठला लॅपटॉप मला सजेस्ट कराल? मित्रांनो, जर तुमचं बजेट असेल 15,000 रुपये तर 15,000मध्ये आपल्याकडे एक लॅपटॉप अवेलेबल आहे. त्याचं जे मॉडेल नंबर आहे Lenovo ThinkPad T470. हा i5 6 जनरेशनमध्ये मिळेल तुम्हाला. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD. स्क्रीन साईज आहे याची 14 इंच आणि HD स्क्रीन असेल. ज्याला कोणाला क्लासेस करायचं आहे किंवा ऑनलाईनचं काम करायचं असेल किंवा कोडिंग वगैरे करायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. आणि याची जी किंमत आहे ही 15,000 रुपये आहे. त्याला तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी पण मिळेल. तर चेक करा मंडळी, 15,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. एकदम बजेट प्राईजमध्ये हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. पण हे जे एवढे जे लॅपटॉप तुम्ही सेल करताय त्यासोबत काय काय भेटेल आपल्या व्ह्युअर्सला? मित्रांनो, तुम्हाला लॅपटॉपसोबत ना आपण त्या कंपनीचा ओरिजिनल ॲडॅप्टर देणार आहे. लॅपटॉप स्वच्छ ठेवण्यासाठी हे क्लिनिंग किट आहे, हे पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. त्याच्यानंतर माऊसपॅड आहे, हे माऊसपॅड पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आणि एक स्लीव आहे, तर ही स्लीव पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप चार्जर ठेवू शकता आणि हे कॅरी करू शकता. ह्याने काय होईल की लॅपटॉप काम झालं की तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवला की डस्ट वगैरे लागणार नाही आहे. आणि कॅरी करायसाठी सुद्धा हे एकदम स्लीव चांगली आहे. हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे प्रत्येक लॅपटॉपसोबत. तर या 3 गोष्टी मित्रांनो प्रत्येक लॅपटॉपसोबत तुम्हाला मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे HPच्या ओरिजिनल बॅग आलेल्या आहेत. तुम्ही ही बॅग बघू शकता. नवीन बॅग आहे आणि HPच्या ओरिजिनल बॅग आहेत. याची मार्केटमध्ये किंमत आहे कमीत कमी 1,300 रुपये ते 1,400 रुपये आहे. तुम्हाला बॅगचा लुक दाखवतो, बॅग कशी दिसेल. ही आपण बॅग रेडी केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बॅगचा लुक कसा आहे. एकदम प्रीमियम आहे आणि दिसायला खूप छान आहे. याची मार्केट किंमत आहे 1,300 रुपये, पण आपल्या माय कॉम्प्युटर शॉपीमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त 800 रुपयामध्ये. सर मार्केटमध्ये आता काय आलं की 3-3 वर्षापर्यंत लॅपटॉपवरती वॉरंटी मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि बरेचसे व्ह्युअर्स आहेत ते जेव्हा क्लेम करायला जातात तेव्हा ती वॉरंटी त्यांना मिळत नाही. तर नक्की हा प्रॉब्लेम काय, इश्यू काय? मित्रांनो, काय आहे की आता बरेचसे दुकानदार आहेत ज्यांचा काही धंदा होत नाही आहे किंवा त्यांना पब्लिसिटी करायची आहे. आता मला गेल्या आठवड्यात 2-3 वेळा संभाजीनगरवरून फोन आले की सर आम्हाला तुमच्याकडले लॅपटॉपचे व्हिडिओ आवडलेत, आम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे, पण तुमच्याकडे फक्त 6 महिनेच वॉरंटी आहे, पण आमच्याकडे संभाजीनगरला 3 वर्ष वॉरंटी आहे. मी म्हटलं 3 वर्ष वॉरंटी आहे, मग तुम्ही तिथून का घेत नाही आहे? ते म्हटले की सर आम्हाला ट्रस्ट वाटत नाही आहे. मी त्यांना मग थोडंसं डिटेलमध्ये विचारलं की सर कोणता लॅपटॉप बघितला, तर त्यांनी सांगितलं i5 10 जनरेशन आहे 5410, जो की नॉर्मली आपण 23,000ला विकतो 6 महिने वॉरंटीसोबत. तर त्यांच्याकडे पण सेमच लॅपटॉप होता, ते पण 23,000मध्ये विकत होते, पण ते असं सांगून विकत होतं की सर याला कंपनीची वॉरंटी आहे. तर मित्रांनो, हा जो मॉडेल आहे 5410 i5 10 जनरेशन हा 2020चं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आत्ता चालू आहे 2025. तर 2025मध्ये कंपनीची वॉरंटी म्हणजे जास्तीत जास्त 5 वर्ष वॉरंटी असते आणि कमीत कमी 3 वर्ष वॉरंटी असते. आपण पकडून चालू आहे की 3 वर्ष कंपनीची वॉरंटी. कंपनीची वॉरंटी संपून 2 वर्ष झालेत आणि हे जे दुकानदार आहेत ते म्हणतात की नाही सर आम्ही 3 वर्ष वॉरंटी देऊ, ती पण कंपनीची. म्हणजे हे सरासर फसवेगिरी असते. अशा केसेसमध्ये काय होतं की त्याचा धंदा थोडाफार वाढतो, मला काय म्हणजे त्याच्याशी प्रॉब्लेम नाही आहे, पण अशा बऱ्याचशा वेळा होतं की कस्टमरने वॉरंटी घेतली, त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस पे केलेत, पण ते दुकानच बंद झालं आहे. एक उदाहरण देतं, आपलं वाकडमधलं शिवपुरा IT सोल्युशन, हे प्रतीक सरांनासुद्धा माहीत आहे की असे लोक एक्स्ट्रा पैसे घेतात पण दुकान वर्षात 6 महिन्यात बंद पडतं. तर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे थोडंसं चौकशी करा की लॅपटॉप कधीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, 5 वर्षानं कसं पॉसिबल आहे की 3 वर्ष वॉरंटी देणं आहे. एवढं जर पॉसिबल असतं तर कंपनीच 10 वर्ष वॉरंटी दिली असते ना. हा दुकानदार वॉरंटी देतो तर त्याची सत्यता पहिल्यांदा चेक करा आणि त्याच्यानंतरच मग डिसिजन घ्या. कारण बऱ्याचशा वेळा तुम्हाला इथून पुढे पण रील्स बघाल तर 3 वर्ष वॉरंटी देतो, 2 वर्ष वॉरंटी देतो, पण ॲक्च्युअलमध्ये तसं होत नाही आहे. आणि वॉरंटीमध्ये काय गोष्टी कवर होत नाहीत. जसं की आता आपण वॉरंटी देतो आहे, तर CPU शॉर्ट झाला, मदरबोर्ड शॉर्ट झाला तर बाकी लोक वॉरंटी देत नाहीत, पण आपण देतो. काही गोष्टी असतात जसं की फिजिकल डॅमेज असेल, समजा लॅपटॉप तुमच्याकडून पडला असेल, स्क्रीन तुटली असेल, मदरबोर्ड तुटला असेल, बॉडी क्रॅक गेलेली असेल, तर त्याला वॉरंटी तर मिळणारच नाही. किंवा समजा लॅपटॉप पाण्यात पडला किंवा लॅपटॉपच्या कीबोर्डमध्ये पाणी गेलं, चहा गेलं, कॉफी गेलं,
तर ते बंद पडतं, तर त्यावेळेस वॉरंटी मिळत नाही. पण बाकीच्या वेळेस तर तुम्हाला वॉरंटी मिळून जाईल. सर पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही डेलची 7000 सिरीज आहे, एकदम प्रीमियम सिरीज आहे. ह्या मॉडेलची खासियत काय असते की हे स्लिम ट्रिम मॉडेल असतं आणि ह्याची जी पिक्चर क्वालिटी आहे मी तुम्हाला सांगतो. हा 18500ला विकतो आहे आपण, पण ह्याची जी पिक्चरची क्वालिटी आहे, तुम्ही नवीन लॅपटॉप कुठलाही घ्या, 50,000चा घ्या किंवा 55,000चा घ्या, HP घ्या किंवा डेल घ्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा एवढी पिक्चर क्वालिटी चांगली येत नाही आहे, तेवढी हे 7000 सिरीजला येते. बऱ्याच वेळा IP स्क्रीन वगैरे येते, पण त्याचं रेझोल्युशन जरी फुल HD आलं तर त्याला तेवढी क्लॅरिटी नसते. पण 7000ची स्क्रीनची म्हणजे कॉस्ट जी आहे ही कमीत कमी 5,000 ते 6,000 रुपये जाते. त्याची क्वालिटी एकदम सुपर येते. ज्याला कोणाला एंटरटेनसाठी पाहिजे, म्हणजे व्हिडिओ बघण्यासाठी, यूट्यूब बघण्यासाठी, क्लासेससाठी, तर त्यासाठी हे एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 7 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंच फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 18,500. चेक करा मंडळी, 18,500मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत, त्यांची रिक्वायरमेंट असते की त्यांना कोडिंगचा लॅपटॉप पाहिजे आणि एकदम बजेट प्राईजमध्ये पाहिजे, तर तसं काय आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आता कोडिंगसाठी आम्ही जे रिकमेंड करतो ना, ते कमीत कमी i5 8 जनरेशन रिकमेंड करतो. तर याच्यामध्ये काय i5 8 जनरेशन रिकमेंड करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 कोर आणि 8 थ्रेडचा प्रोसेसर येतो. बाकी जे जसं की i5 6 आहे, 7 आहे, त्याच्यामध्ये कोर्स कमी असतात, 2 कोर 4 थ्रेडचा प्रोसेसर असतो. पण i5 8 जनरेशनमध्ये तुम्हाला डबलच कोर मिळतात. प्लस त्याच्यामध्ये जे ग्राफिक असतं ते UHD ग्राफिक असतं, त्याच्यावरती तुम्ही 2 डिस्प्ले पण जोडू शकता किंवा तुम्हाला 4K रेझोल्युशनचे व्हिडिओ वगैरे पाहायला मिळतात i5 8 जनरेशनवरती आणि कोडिंग पण चांगल्या प्रकारे होते आणि सगळ्यात जास्त कमी प्राईसमध्ये आणि चांगला परफॉर्मन्स आला हा लॅपटॉप आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे एक मॉडेल अवेलेबल आहे, डेल लॅटिट्यूड 7390. हा एकदम स्लिम कॉम्पॅक्ट मॉडेल आहे. ह्याचं जास्तीत जास्त वजन जे असेल ते 1100 ते 1200 ग्रॅम आहे. ह्याची जे स्पेसिफिकेशन आहे हे i5 8 जनरेशन आहे, 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच आहे, फुल HD आहे. ही सुद्धा 7000 सिरीज आहे, एकदम प्रीमियम क्वालिटी आहे याच्यामध्ये आणि ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला हा जाईल 18,500मध्ये. प्लस तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी पण मिळेल याच्यामध्ये. तर कॉम्पॅक्ट साईजमध्ये लॅपटॉप आहे आणि कोडिंग वगैरेसाठी पाहिजे असेल तर मित्रांनो 18,500मध्ये सरांनी हा अवेलेबल केलेला आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला असणार आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा आपल्या शॉपमधला सगळ्यात बेस्ट सेलर आयटम आहे. आता हा सगळ्यात जास्त रिकमेंड आम्ही का करतो, कारण ह्याच्यामध्ये जी बॅटरी आहे ती खूप चांगली येते. काय काय लॅपटॉप 4 तास चालतात, काय काय 5 तास, 6 तास, काय काय 8 तास पण बॅटरी बॅकअप देतात याच मॉडेलमध्ये. तर ह्याच्यामध्ये जे प्रोसेसर आहे तो सेमच आहे, i5 8 जनरेशन आहे, 256 GBची SSD, 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 19,000 रुपये. चेक करा मंडळी, 19,000 तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन तुम्ही लॅपटॉपचं चेक करा, i5 8 जनरेशनमध्ये मिळते. सर हे जे लॅपटॉप आहेत ते 8 GB रॅम 256 GB SSD सोबत आहेत, तर हे आपण एक्सपांड करू शकतो का? हो मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत तर याच्यामध्ये 360 सोडून, म्हणजे काय काय 360 फक्त अपग्रेडेबल नसतात. रॅम SSD बाकीच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला अपग्रेड करून मिळेल. जसं की समजा 8 GBची रॅम आहे, तुम्हाला 16 GB करायची किंवा 32 GB करायची, SSD 256 आहे, 256चे 512 करायची किंवा 1 TB करायची. तर हे सगळे ऑलमोस्ट सगळे लॅपटॉप हे अपग्रेडेबल आहेत. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवतो सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7300. ही सुद्धा डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे, स्लिम लाईटवेट आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD, 13.3 इंच स्क्रीन आहे, फुल HD असणार आहे आणि याची किंमतसुद्धा तुम्हाला जाईल 19,000 रुपये. चेक करा मंडळी, 19,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे, i5 8 जनरेशनसोबत मिळतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, अजून एक आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे i5 8 जनरेशनमध्ये. ही सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे, 7490. एकदम फेमस सिरीज आहे आणि एकदम रफ अँड टफ यूज करायला आहे. ह्याच्यामध्ये i5 8 जनरेशन प्रोसेसर मिळेल, 8 GBची रॅम, 256 GBची SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल. पिक्चर क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 19,500. तर मंडळी चेक करा, 19,500मध्ये तुम्हाला मिळतोय हा लॅपटॉप. सर पुढचा लॅपटॉप कुठला दाखवत आहे? मित्रांनो, आपल्याकडे अजून एक आहे i5 8 जनरेशन. सर हा तर तुम्ही चौथा लॅपटॉप दाखवता i5 8 जनरेशन. हो मित्रांनो, जसं प्रतीक सरांनी सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे व्हरायटी भरपूर असते, की कस्टमरला पण चॉईस पाहिजे. एखाद्याचं बजेट कमी असेल, एखाद्याला 14 इंच पाहिजे, एखाद्याला 13.3 पाहिजे, एखाद्याला एकदम प्रीमियम सिरीज पाहिजे, एखाद्याला बॅटरी बॅकअप चांगला पाहिजे, तर त्यासाठी आपण व्हरायटी जास्त ठेवतो. तर हा जो लॅपटॉप आहे ही सुद्धा डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो मॉडेल मिळणार आहे हा डेल लॅटिट्यूड 7400 आहे. दिसायला एकदम छान आहे, डिझाईन एकदम बेस्ट आहे
याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळेल तो सेमच मिळेल, i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD, डिस्प्ले एकदम छान आहे आणि याची जी किंमत आहे ही जाईल तुम्हाला 19,500. नक्कीच. 19,500मध्ये तुम्हाला मिळतं आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर आत्तापर्यंत तुम्ही जेवढे काही लॅपटॉप दाखवलेत त्याच्यामध्ये ग्राफिक्स कार्डच्याबद्दल तुम्ही काही सांगितलंच नाही. मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे मोस्टली सगळे इंटेल बेस आहेत. तर इंटेल बेसमध्ये इंटेलचं बेसिक ग्राफिक येतं, तर ते काही डेडिकेटेड ग्राफिक कार्ड नसतं, तर त्याच्यामुळे आपण ते मेन्शन करत नाही, कारण ते सगळ्याच लॅपटॉपला येतं. खूप वेळा मार्केटमध्ये किंवा रील्समध्ये तुम्हाला बघायला मिळतं की इंटेलचं डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे, 4 GB आहे, 8 GB आहे. तर तसं नाही आहे, त्याच्यावरती गेम नाही खेळता येत. हे बेसिक ग्राफिक तुम्हाला दिलेलं असतं डिस्प्लेसाठी आणि एक 4K वगैरे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी. त्याच्यामुळे आपण ते मेन्शन करत नाही. सगळ्याच लॅपटॉपला ते येतं. ज्याला एखादं 3Dचं काम करायचं असेल त्याला डेडिकेटेड ग्राफिक कार्ड लागतं. ते तुम्हाला जास्तीत जास्त NVIDIAमध्ये मिळेल किंवा AMDमध्ये मिळेल. तर त्याच्यामुळे आपण ते मेन्शन करत नाही आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, पुढचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा सुद्धा सगळ्यात जास्त सेल होणारा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळतो हा i5 10 जनरेशन आहे, 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, स्क्रीन साईज असेल याची 14 इंची फुल HD आणि याची किंमत जाईल तुम्हाला 23,000 6 महिने वॉरंटीसोबत. तर म्हणजे 10 जनरेशनसोबत तुम्हाला लॅपटॉप मिळतो, 23,000 याची किंमत आहे. आणि त्याचबरोबर सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं की तुम्ही जे आता लॅपटॉपची इन्फॉर्मेशन देताय त्यामध्ये प्रोसेसर वगैरे ह्या सर्व काही मेन्शन करते, पण या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये वायफाय, ब्लूटूथ वगैरे हे फंक्शन्स वगैरे मिळतील की नाही? हो मित्रांनो, आता बरेचशा कस्टमरला असं वाटतं की सर फक्त माहिती एवढे सांगतात, प्रोसेसर सांगतात, रॅम सांगतात, SSD सांगतात, स्क्रीन सांगतात, हे सोडून बाकी लॅपटॉपमध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहे. जसं तुम्ही बघू शकता की इथे एक HDMI पोर्ट आहे, USB पोर्ट आहे, त्याच्यानंतर चार्जिंग पोर्ट आहे, त्याच्यानंतर ह्या साईडला पण USB पोर्ट आहे, एक हेडफोन जॅक आहे. मोस्टली सगळ्याच लॅपटॉपला HDMI येते. कमीत कमी 2 USB येतात, जास्तीत 3 USB मिळतील तुम्हाला. वेबकॅम येतं, वायफाय येतं, ब्लूटूथ येतं, कंपल्सरी येतं. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण सांगत नाही आहे की बाकीच्या पण सगळ्या लॅपटॉपला तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार आहेत. सर पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, हा डेलचं एकदम प्रीमियम सिरीज आहे आणि हा मेटल बॉडीमध्ये टच स्क्रीन लॅपटॉप आहे. आता ह्याची जी डिमांड आहे हे जास्त करून ॲडव्होकेट लोक किंवा मॅनेजर असतील किंवा एखादा पोलीस अधिकारी असेल तर ते सगळ्यात जास्त ही डिमांड करतात, कारण की ह्याची जी डिझाईन आहे हे एकदम प्रीमियम सिरीजमधली येते आणि दिसायला हा लॅपटॉप खूप छान आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळणार आहे हा i7 8 जनरेशन आहे. ह्याचं जे मॉडेल आहे हे डेल लॅटिट्यूड 7400 आहे, मेटल बॉडी आणि टच स्क्रीनमध्ये आहे. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 25,000. तर मंडळी चेक करा, 25,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. सर तुमच्याकडे मी पाहिलं की मेटल बॉडीवाले पण लॅपटॉप आहेत, तर हे जे लॅपटॉप आहेत त्यांची जी प्राईज आहे ती नॉर्मल लॅपटॉपपेक्षा जास्त असते का? मित्रांनो, मेटल बॉडीचे लॅपटॉप आहेत ना हे 3,000 ते 4,000 रुपये महाग असतात. प्लस त्यांचं जे फिनिशिंग असते किंवा डिझाईन असते ते एकदम प्रीमियम असते आणि प्लस ते लाँग लाईफसाठी पण चांगले असतात. पण त्याचा एक थोडासा ड्रॉबॅक पण आहे, ते जे लॅपटॉप आहेत ते लवकर हीट होतात आणि लवकर गरम पण होतात. तसं फायबर बॉडी उशिरा गरम होते आणि उशिरा थंड होते. सर पुढचा लॅपटॉप कुठला दाखवतोय? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. ही एकदम स्लिम सिरीज आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा एकदम लेटेस्टवाला मिळणार आहे, i5 11 जनरेशन, 8 GBची रॅम आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा i5 11 जनरेशनचा आहे, 16 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे आणि स्क्रीन साईज असेल याची 13.3 इंच. याची किंमत तुम्हाला जाईल 25,000. मंडळी चेक करा, 25,000 तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. मित्रांनो, जी डेलची सिरीज आहे 5000 सिरीज, त्याच्यामध्ये 5320 म्हणजे 11 जनरेशन आहे. 11 जनरेशनपासून सगळ्या लॅपटॉपला जे आहे हे C टाईप पोर्ट तुम्हाला बघायला मिळेल चार्जिंगचा. नॉर्मली बाकीच्या लॅपटॉपला C टाईप पोर्ट येतात, पण ते चार्जिंगसाठी नसतात. समजा तुम्हाला डॉक स्टेशन ॲड करायचं आहे तर त्याच्यासाठी असतात, पण 11 जनरेशनपासून तुम्हाला कंपल्सरी C टाईप चार्जर मिळेल. सर HP, डेल, लिनोवो या ज्या कंपन्या आहेत यांच्यामधले सर्वात चांगले लॅपटॉप कुणाचे आहेत? मित्रांनो, हे ज्या कंपन्या आहेत ह्या बिझनेस सिरीज लॅपटॉप बनवतात. बिझनेस सिरीजचे लॅपटॉप येतानाच खूप चांगले येतात आणि त्याची किंमत स्टार्टिंग किंमत कमीत कमी असते ₹1,00,000. आणि ज्या कंपन्या वापरतात एक जसं की इंडियामधले TCS कंपनी वगैरे आहेत, त्यांच्याकडे फंड भरपूर असतात आणि त्यांचं पूर्ण काम लॅपटॉपवरती असतं. तर त्याच्यामुळे घेतानाच ते चांगल्या कंपनीचे आणि बिझनेस सिरीजचे लॅपटॉप घेतात. पण ह्याच्यामध्ये काय काय कंपनीची खासियत असते, जसं की आता तुम्ही ते बघू शकता, आपण लिहिलेलं आहे डेलमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त बॅटरी बॅकअप मिळेल किंवा ते रिलायबल असतात. त्याच्यानंतर HP आहे. HP मध्ये जी डिझाईन आहे,
जसं की मेटल बॉडीचे लॅपटॉप येतात, HP चा इलाइट बुक झालं किंवा HP चा प्रो बुक झालं, त्यांची साऊंड क्वालिटी खूप चांगली असते. त्याच्यानंतर लिनोवो आहे. लिनोवो थिंकपॅड आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त यूज करतात, बाहेर एवढी यूज होत नाही आहे. तर लिनोवो थिंकपॅडमध्ये सगळ्यात जास्त रगेड लॅपटॉप येतात, म्हणजे ते तुम्ही आउटडोअर पण यूज करू शकतात. जसं की एखाद्याला साईडवरती काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो कीबोर्ड आहे, लिनोवोचे कीबोर्ड तुम्ही कधीही चेक करा, ज्याने कोणी लिनोवोचा थिंकपॅड वापरला आहे त्याचं जे टायपिंगचं जे मजा आहे ती बाकीच्या कुठल्याच लॅपटॉपला येणार नाही, ना HP मध्ये येईल ना डेलमध्ये येईल. तर हे प्रत्येक कंपनीचे एक वैशिष्ट्य असतात, त्याच्यामुळे त्यांची डिमांड जास्त असते. तर आम्ही सजेस्ट करताना आता एखादा कस्टमर असेल त्याने HP वापरला किंवा डेल वापरला तर ते त्याच्याचप्रमाणे सांगतो, सर आम्हाला HPचंच बघायचं आहे किंवा डेलचंच बघायचं आहे. तर आमच्यासाठी तसं नसतं, आमच्यासाठी सगळ्या कंपनी सारखे आहेत. तुमचं बजेट जसं असेल तर त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सजेशन देतो. एखाद्याचं बजेट 20,000 असेल तर 20,000मध्ये जर फायबरचा लॅपटॉप येत असेल, फायबर बॉडीचा, तर आम्ही तुम्हाला फायबर बॉडी सजेस्ट करू. एखाद्याचं बजेट 2-3 हजार रुपये जास्त असेल तर आम्ही तुम्हाला मेटल बॉडीचा सजेस्ट करू. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवो थिंकपॅड T14S मॉडेल आहे. हा सुद्धा लिनोवोचा एकदम प्रीमियम आणि एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे तुम्हाला हा i7 10 जनरेशनचा प्रोसेसर असेल. 32 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आहे, एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 31,000 रुपये. चेक करा मंडळी, 31,000 तुम्हाला मिळणार आहे. 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप मिळते. सर या लॅपटॉपमध्ये तर 32 GB रॅम आहे आणि मार्केटमध्ये तर रॅमच्या प्राईस वाढलेले आहेत आणि तुम्ही तर लॅपटॉप ओल्ड किमतीमध्येच विकताय. हो मित्रांनो, कसं असतं की समजा आता हा एकदा आम्ही खरेदी केला आहे, जेव्हा खरेदी केला होता त्यावेळेस प्राईस कमी होती रॅमची. तुम्ही आता रॅमच्या प्राईस बघू शकता, जसं की ते 16 GB रॅम आहे, 3200 MHz. हे ब्रँड आहे, हा ब्रँड कुठला आहे? SK Hynix आहे. तर ह्याची किंमत आहे 6,800. फक्त 16 GB किंमत आहे 6,800. आम्ही जरी सेकंड हँड जरी घ्यायला गेलो तरी आजची किंमत आहे 16 GB सेकंड हँडमध्ये कमीत कमी 4,500 ते 5,000 सेकंड हँडची किंमत आहे, म्हणजे ब्रँडवाल्याची. तर ह्याच्यामध्ये 32 GB रॅम आहे. तुम्ही जर कन्सिडर केला तर ह्याची जी आजची रॅमची किंमत आहे कमीत कमी सेकंड हँडची 9,000 रुपये. आणि बाकीचं जे स्पेसिफिकेशन येतं तुम्हाला i7 10 जनरेशन 512 GB SSD, हे तर ओल्ड प्राईस असल्यामुळे आपण एवढी कमी किंमत ठेवू शकतो. त्याच्यामुळे हा या प्राईसला एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. तुम्ही बाकीचे ब्रँड आता जसं बघाल, आता EVM वगैरे आहे ते पण आम्ही कधी कन्सिडर करत नाही, पण EVMची प्राईससुद्धा बघा तुम्ही. 16 GB रॅम आहे आणि 2600 MHz. ही सुद्धा 5,500 रुपयाच्या वरतीच आहे. बाकीचे जे आहेत ह्या लोकल कंपनीत, ही सुद्धा लोकल कंपनीत, पण रॅमच्या प्राईस दिवसेंदिवस वाढत आहे. ही जी डिमांड वाढत आहे हे AI मुळे वाढत आहे. AI मुळे मशीन जास्त लागत आहे आणि त्याच्यामुळे रॅम आणि SSDच्या प्राईस सध्या तरी वाढत आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवते सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल याची 14 इंच फुल HD आणि याची किंमत जाईल तुम्हाला 26,000. 26,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 11 जनरेशनसोबत मिळते. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. बघू शकता तुम्ही, एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे आणि एकदम कॉम्पॅक्ट आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा i5 11 जनरेशन आहे. 16 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आणि याची किंमत जाईल तुम्हाला 28,000. 28,000 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. हा पण 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. सर हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, बाहेरच्या देशामध्ये जे आहेत IT कंपनी असतात, MNC कंपनी असतात, त्या काय करतात की दर 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी लॅपटॉप अपग्रेड करतात. तर अपग्रेड करण्यासाठी हे जे लॅपटॉप आहेत हे चालू कंडिशनचे लॅपटॉप सेकंड हँड मार्केटमध्ये विकायला येतात. हे सगळे जे मटेरियल आहे हे दुबईला जातं. दुबईमध्ये सगळं रिफब होतात आणि ते इंडियामध्ये येतात आणि इंडियामध्ये आल्यावरती आपण खरेदी करतो. रिफब लॅपटॉप म्हणजे काय आहे की समजा आता 100 लॅपटॉप कंपनीकडून निघाले, 100 निघतच नाही, हे कमीत कमी 10,000, 20,000, 30,000 असे लॅपटॉप येतात. तर समजा त्याच्यामध्ये 10%, 20% लॅपटॉपला रिपेअरिंगची गरज असते किंवा समजा एखाद्याचा कीबोर्ड खराब आहे, बॅटरी बॅकअप देत नाही आहे किंवा बॅटरी खराब आहे, चार्जर खराब आहे, तर त्याचे स्पेअर पार्ट जे असतात ते ओरिजिनल टाकलेले असतात आणि ओरिजिनल कंडिशनमध्ये हे परत बनवलेले असतात. तर ह्यांना रिफब लॅपटॉप म्हणतात आणि ह्याचं पूर्ण टेस्टिंग झालेलं असतं की समजा की ह्याच्यामध्ये जे सगळे स्पेअर पार्ट आहेत किंवा ह्याचा जो परफॉर्मन्स आहे ह्याची सगळी क्वालिटी चेक केली जाते आणि त्याच्यानंतर हे मार्केटमध्ये विकायला मिळतात. असं नाही की आता सेकंड हँडमध्ये कसं असतं, एखाद्या युजरने एखादा लॅपटॉप वापरला आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे काहीच माहीत नसतं.
त्याची सगळी ओरिजिनल कंडिशनमध्ये आहे का हे सुद्धा माहीत नसतं. एखाद्याने रिपेअर केला तरी ते तुम्हाला कळणार पण नाही, ते लॅपटॉप ओपन केल्याशिवाय कळत नाही. म्हणजे ते आणि त्याच्यामध्ये समजा रॅम असेल, SSD असेल किंवा काही पार्ट रिप्लेस केलेला असेल, एखाद्याने समजा स्क्रीन रिप्लेस केलेलं असेल तर ते तुम्हाला कळत नाही. तसं रिफर्बमध्ये नसतात. रिफर्बमध्ये 100% ओरिजिनल स्पेअर पार्ट असतात. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवता सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे आणि याची स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD आणि याची तुम्हाला किंमत जाईल 33,000. आणि जर हाच मॉडेल तुम्हाला टच स्क्रीनमध्ये पाहिजे असेल तर तो 1,000 महाग जाईल, तो जाईल 34,000 रुपये. तर हा पाहिजे असेल तर मित्रांनो 33,000 मिळते, 11 जनरेशनमध्ये मिळणार आहे. सर, मार्केटमध्ये लॅपटॉपच्या खूप साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत, अविता वगैरे, झेब्रॉनिक्स वगैरे, आणि ते एकदम कमी किमतीमध्ये लॅपटॉप विकत आहेत. तर ते लॅपटॉप घेणे योग्य राहील का? मित्रांनो, ते लॅपटॉप स्वस्त मिळतात, पण त्याचं जे आफ्टर सेल सर्व्हिस आहे, जसं समजा एखाद्याचा कीबोर्ड गेला, बॅटरी गेला किंवा चार्जर गेला, स्क्रीन गेली, तर ते स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होत नाही आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला सांगताना कधी सांगतो की घेताना तुम्ही ब्रँडेड घ्या. जसं की आता हे रिफर्ब लॅपटॉप आहे, त्याची सर्व्हिस तुम्हाला नाही म्हटलं तरी तुम्ही आज लॅपटॉप घेतला तर कमीत कमी 7 ते 8 वर्षापर्यंत तुम्हाला याचे स्पेअर पार्ट मिळतात. रिपेअरिंग वगैरे तर सगळीकडेच होतं. प्लस सगळ्यात मोठा इश्यू असतो की स्पेअर पार्टचा. समजा एखाद्या लॅपटॉपची जर बॅटरीज खराब झाली आणि ती बॅटरी मिळालीच नाही तर त्या लॅपटॉपचा काहीच उपयोग नाही. तो डेस्कटॉपसारखाच यूज करावा लागेल, तुम्हाला कंटिन्यू चार्जिंग लावायला लागेल. तर त्याच्यामुळे तुम्ही लॅपटॉप घेताना पहिल्यांदा रिसर्च करा की कोणते कंपनी चांगले आहेत. मी तर तुम्हाला सांगेलच HP, डेल आणि लिनोवो ह्या कंपनीचे तुम्ही लॅपटॉप डोळे झाकून घ्या, जेणेकरून तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस चांगल्या प्रकारे मिळेल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचं लॅपटॉप आहे मायक्रोसॉफ्ट सर्व्हिस. हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं लॅपटॉप आहे आणि एकदम स्लिम ट्रिम आहे आणि एकदम प्रीमियम सिरीज येते यांची. यांचे जे लॅपटॉप आहेत हे कमी असतात, पण क्वालिटी जी आहे ती एकदम सुपर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला i5 10 जनरेशन प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि ह्याच्यामध्ये रॅम आणि SSD अपग्रेड होत नाही आहे. ह्याची जी स्क्रीन साईज आहे हे 13.3 इंचमध्ये येतं, 2K रेझोल्युशन आणि टच स्क्रीन डिस्प्ले आहे. साऊंड क्वालिटी जसं की तुम्ही मॅकबुक वापरता सेम तशी मॅकबुकची क्वालिटी आहे. साऊंड क्वालिटी, डिस्प्ले क्वालिटी पण खूप छान आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. तर म्हणजे चेक करा, 32,000 तुम्हाला मिळणार आहे. 10 जनरेशनसोबत हा लॅपटॉप आहे. सर, 15.5 इंचीमध्ये सध्या काय काय स्टॉकमध्ये आहे? मित्रांनो, सध्या आपल्याकडे 15.5मध्ये 2च स्टॉक अवेलेबल आहे. डेल लॅटिट्यूड 5500 आहे आणि याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD. स्क्रीन साईज याची 15.5 आहे. मोस्टली ते सगळे लॅपटॉप नमपॅडसोबत येतात. ज्यांना कोणाला अकाउंटिंगसाठी पाहिजे किंवा ट्रेडिंगसाठी बिग स्क्रीन्स पाहिजे तर त्यासाठी एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. हा टच स्क्रीनसोबत आहे. हा तुम्हाला जाईल 23,000 रुपयाला. प्लस जर एखाद्याला ट्रेडिंग करायचं असेल तर याला तुम्ही 2 स्क्रीन पण अटॅच करू शकता. तर 15.5 इंचमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा, 23,000 किंमत आहे. सर, नेक्स्ट 15.5 इंचमध्ये काय दाखवत आहे? मित्रांनो, आपल्याकडे 15.5मध्ये एकदम हाय कन्फिगमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे. असं जे मॉडेल आहे हे डेल लॅटिट्यूड 5540 आहे. प्रिसिजनमध्ये पण 5540 येतं, पण हे लॅटिट्यूड सिरीज आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा एकदम लेटेस्टवाला आहे. i7 13 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD, 15.5 फुल HD डिस्प्ले असेल आणि 6 महिने वॉरंटीसोबत तुम्हाला जाईल हा 45,000मध्ये. मोस्टली असे लॅपटॉप खूप कमी मिळतात, वर्षातून 2-3 वेळाच हे मॉडेल येतात आणि वापरायला एकदम छान लॅपटॉप आहे. हे एकदम पॉवरफुल आहे. 13 जनरेशनमध्ये मित्रांनो लेटेस्ट जनरेशनमध्ये लॅपटॉप मिळणार आहे, 45,000 किंमत आहे. सर, याची नवीनची ॲव्हरेज काय प्राईस असणार आहे? मित्रांनो, हा i7 13 जनरेशन आहे. कमीत कमी हा 1,25,000च्या वरती असतील. तर आपण एकदा ऑनलाईन पण चेक करूया. इथे तुम्ही बघू शकता, जसं की 2-3 ठिकाणी दाखवत आहे हाच मॉडेल आहे. हा 1,40,000ला दाखवतो आहे, एक दाखवतो आहे 1,94,000. ह्याच्यामध्ये थोडंफार फरक असतं, जसं की रॅम SSDमध्ये फरक असेल किंवा एखाद्याला 2 GB 4 GBचं ग्राफिक दिलेलं असेल. पण ॲव्हरेजली हा 1,25,000च्या वरतीच नवीन मॉडेल येतो. पण 1,25,000 रुपये घालवायची काही गरज नाही आहे. तर तुम्हाला इथे 45,000 प्लस 6 महिने वॉरंटीसोबत तुम्हाला हा लॅपटॉप मिळून जाईल. सर, पुढे काय दाखवत आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430 आणि हा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 12 जनरेशन आहे. याच्यामध्ये जे कोर येतात हे 10 कोर 12 थ्रेड आहेत आणि एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 14 इंच आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 40,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 12 जनरेशनसोबत तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहे, 40,000 किंमत आहे. सर, नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवत आहे? मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे लॅपटॉप दाखवले ते सगळे डेलमध्ये होते. सगळ्यात जास्त व्हरायटी आपल्याकडे डेलमध्ये असते, त्याच्यानंतर HP मध्ये असते
आता HP तुम्हाला कमी बजेटमधला हा आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. ज्याला कोणाला कोडिंग करायची, ज्याला एकदम रिच लुक पाहिजे किंवा साऊंड क्वालिटी चांगली पाहिजे, तर त्यासाठी हा लॅपटॉप आहे. याचं जे मॉडेल नंबर आहे HP इलाइटबुक आहे, EMT45 मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMDचा रायझन प्रोसेसर आहे. कोडिंगसाठी एकदम बेस्ट आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि हा 14 इंची फुल HD सोबत जाईल तुम्हाला 19,000मध्ये. चेक करा मंडळी, 19,000 तुम्हाला मिळणार आहे. रायझन सोबत तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो. आणि सर मला एक विचारायचं होतं की इंटेल भारी का AMD भारी? मित्रांनो, खूप साऱ्या लोकांना हाच प्रश्न पडतो की इंटेल भारी का AMD भारी. आता बऱ्याचशा लोकांना AMD माहीत पण नसतं. जगात 2च कंपनी आहेत जे CPU बनवतात, म्हणजे ह्याचे लॅपटॉपचे किंवा डेस्कटॉपचे. तर त्याच्यामध्ये AMD कंपनी आता सगळ्यात जास्त चालते. जसं की माझा सेटअप पण तुम्ही बघताय, तो सुद्धा AMDमध्ये आहे. 2020पासून AMDने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त गेमर असतील किंवा कुठलाही हाय एंड बिल्ड असेल तर त्याच्यामध्ये AMDचा प्रोसेसर वापरतात. त्याचं मेजर रिझन आहे की AMDचे जे मदरबोर्ड आहेत, जसं की समजा AM4 सॉकेट येतं. AM4 सॉकेटला कमीत कमी तुम्ही 3-4 हजाराचा प्रोसेसर पण बसवू शकता किंवा 50-60 हजाराचा पण प्रोसेसर त्याला बसतो. किंवा आता लेटेस्ट जनरेशन जे आले तर त्यांचं AM5 सॉकेट आलेलं आहे. AM5 सॉकेटमध्ये जे प्रोसेसर आले ते एकदम बेस्ट आहेत. म्हणजे कम्पेअर टू इंटेल हे कॉस्टली जातं आणि AMD स्वस्त पडतं आणि त्याचा परफॉर्मन्स कधीही इंटेलपेक्षा बेस्टच असतो. त्याच्यामुळे आम्ही सांगताना जर सजेस्ट करताना नवीन PC ज्याला कोणाला बिल्ड करायचं आहे तर त्याला सांगतो की तुम्ही AMDकडे जावा. तुम्हाला व्हरायटी भरपूर बघायला मिळेल आणि परफॉर्मन्स टॉप नॉच मिळेल. त्याच्यामुळे आता सध्या तरी इंटेल बेस्ट आहे. पण जे लॅपटॉप आहेत आता हे ऑलरेडी ओल्ड स्टॉक आहे, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये इंटेलचे प्रोसेसर येतात, AMDचे येतात पण खूप कमी येतात. लॅपटॉपमध्ये मोस्टली तर तुम्हाला इंटेलच बघायला भेटेल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा इलाइटबुक. हे एकदम HPची प्रीमियम सिरीज आहे. 840 G5 मॉडेल आहे. स्लिम ट्रिम आणि मेटल बॉडीमध्ये आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशन आहे. 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे. 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल 27,000ला. 27,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर हे जे मॉडेल आहेत ना, मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो तर बऱ्याच ठिकाणी प्राइजेसचे डिफरन्स पाहायला मिळतं, तर असं का? मित्रांनो, प्राईस हा फॅक्टर आहे ना, हा खूप साऱ्या गोष्टीवरती अवलंबून असतो. समजा आता याची तुम्ही कंडिशन जवळून बघा, एकदम न्यू आणि क्लीन कंडिशन आहे आणि हे इम्पोर्टचा लॅपटॉप आहे. इम्पोर्टमध्ये काय होतं की समजा आता हा लॅपटॉप मी इम्पोर्टमधून आणलेला आहे तर त्याची कॉस्टिंग जास्त राहते. आणि समजा हाच लॅपटॉप मी कंपनीला 6 महिन्यासाठी दिला आहे किंवा वर्षभरासाठी दिला आहे आणि त्याच्यानंतर बायबॅकमध्ये घेतला तर बायबॅकमध्ये एकदम चीप प्राईसमध्ये येतो. एक्झाम्पल घ्या, 20,000चा लॅपटॉप मी कंपनीला विकला आहे, माघारी रिटर्न घेताना तो 10,000 किंवा 8,000मध्ये येतो. तर त्याच्यामुळे प्राईसमध्ये कंपॅरिझन राहतं. प्लस काय होतं की समजा इथे वापरल्यावर तिथे डस्ट वगैरे जाते किंवा बॅटरी अजून डिग्रेड होते किंवा कुठलेही बाकीचं कंपोनंट त्याचा यूज झालेला असतो आणि त्याची कंडिशन नवीनसारखी नसते, म्हणजे इम्पोर्टची कंडिशन नसते, त्याला आम्ही इंडियन कंडिशन म्हणतो. तर त्या लॅपटॉपची किंमत नक्कीच कमी राहणार आहे. त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त असतं पण त्याच्यामध्ये लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. तुम्हाला जर 2 गाड्या दिल्यात, त्या दोन्ही गाडीचं मॉडेल सेम आहे, पण एक जी गाडी आहे ती 10,000 किलोमीटर पळाली आणि दुसरी जी आहे ती 1,00,000 किलोमीटर पळाली. मॉडेल सेम आहे, सेम इयरचं मॉडेल आहे, पण त्यातली तुम्ही चूज करताना कुठली करणार की जे कमी पळालेले आहे? कारण की जी कमी पळालेलं आहे त्याचं इंजन पण कमीच चाललेलं आहे, तर त्याचा खर्च इन फ्युचर तुम्हाला कमी म्हणजे निघणार आहे. जी गाडी ऑलरेडी 1,00,000 किलोमीटर पळाली त्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी टाकावी लागेल किंवा समजा इंजनचं काम लवकर निघेल किंवा टायर खराब लवकर होतील. तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो की घेताना इम्पोर्टचे लॅपटॉप घेतो की जेणेकरून थोडेसे कॉस्टली पडतील पण ह्याचा बॅटरी बॅकअप असेल किंवा बाकीचे जे पार्ट आहेत तर ते सगळे जेन्युइन असतात, रिपेअर केलेले नसतात, तर त्याच्यामुळे ह्याची प्राईस जास्त असते. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा इलाइटबुक आहे. 840 G7 मॉडेल आहे. हे सुद्धा एकदम फेमस मॉडेल आहे. स्लिम ट्रिम आहे आणि जास्त डिमांडमध्ये असतं हे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळेल तुम्हाला हा i5 10 जनरेशन आहे. 16 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 28,500. चेक करा मित्रांनो, 28,500मध्ये तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन पाहू शकता. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, सेमच लॅपटॉप आहे पण हा टच स्क्रीनमध्ये आहे. याच्यामध्ये जो मॉडेल मिळणार आहे तो सेमच आहे. 840 G7 आहे, टच स्क्रीनमध्ये असेल. i5 10 जनरेशन आहे, 16 GBची रॅम, 256 GB SSD आणि याची किंमत 1,000 रुपये महाग आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 29,500. 29,500मध्ये तुम्हाला मिळतं आहे. 10 जनरेशनमध्ये हा असणार आहे. तर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहत असतात. जर त्यांना त्यांच्या भागामध्ये जर लॅपटॉप मागवायचा असेल तर कुरिअर सुविधा वगैरे तुमच्याकडे काय आहे का?
हो मित्रांनो, समजा तुम्हाला इथे येणं शक्य नसेल तर तुम्ही एक व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला सगळे लॅपटॉप दाखवले जातील किंवा आपला कॅटलॉग आहे त्या कॅटलॉगमध्ये सगळे माहिती दिलेली असते. तर तुम्हाला स्पेसिफिक कुठला तरी लॅपटॉप आवडला असेल, त्याचे ओरिजिनल फोटो पाहिजे असेल किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवले जातील. आणि घ्यायचा असेल तर तो कुरिअर करायचा किंवा इथून कोणी पिकअप करणार आहे. समजा जर तुम्हाला कुरिअर करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा पेमेंट करावं लागेल, फुल पेमेंट करावं लागेल. त्याला प्रीपेड डिलिव्हरी म्हणतात. COD अवेलेबल नाही आहे. तुम्ही पेमेंट केलं की सेम डे आपण लॅपटॉप डिस्पॅच करतो. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यात जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला लॅपटॉप मिळून जातो. मोस्टली तर 2 ते 3 दिवसातच मिळतो. आता जसं सुरुवातीला सांगितलं की आपण बाहेर पण लॅपटॉप पाठवतो. बाहेर असेल तर मग ते डिस्टन्सवरती डिपेंड असतं. कुरिअर ॲक्च्युली आपल्या हातात नसतं, पण आमचं काम असतं की ज्या दिवशी तुम्ही पेमेंट पाठवताय तर त्याच दिवशी लॅपटॉप डिस्पॅच करणं. आणि तुम्हाला लॅपटॉप जो आहे तुमच्या हातापर्यंत एकदम व्यवस्थित येण्याची जबाबदारी आमची असेल. कुरिअरमध्ये कुठल्याही प्रकारचं डॅमेज असेल किंवा समजा कुरिअर गहाळ जरी झालं, असं कधी होत नाही आहे किंवा डॅमेज पण होत नाही आहे. जरी काही जरी झालं तर त्याची जबाबदारी आमची असेल. तुमचे पैसे तुम्हाला रिफंड केले जातील. आत्तापर्यंत असा एकही प्रकार झाला नाही आहे. पण खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की सर नाही, कुरिअर तुम्ही पाठवताय पण त्याच्यामध्ये काय डॅमेज झालं किंवा कुरिअर आम्हाला मिळालंच नाही, आम्ही तर तुम्हाला ऑलरेडी पूर्ण पेमेंट केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आमचे पैसे वाया जातील का? तर असं काही नाही आहे की तुमच्यापर्यंत कुरिअर व्यवस्थित पोहोचवणं ही आमची जबाबदारी असेल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा ProBook 440 G7 मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळेल तुम्हाला i7 10 जनरेशन आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 29,500. पाहू शकता आपण 10 जनरेशनमध्ये आहे, 29,500 मिळतोय. सर तुमच्याकडे EMI वगैरेची काही फॅसिलिटी आहे का? मित्रांनो, आपल्याकडे EMIची फॅसिलिटी नाही आहे, पण जर कोणाकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्या क्रेडिट कार्डवरती तुम्हाला लॅपटॉप घेता येईल आणि तो क्रेडिट कार्ड तुम्ही स्वाईप केल्यानंतर तुम्हाला EMIमध्ये कन्वर्ट करता येईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ProBook 640 G8 मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 11 जनरेशन लेटेस्ट प्रोसेसर मिळेल. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. मेटल बॉडी असेल, स्क्रीन क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,500. 30,500मध्ये तुम्हाला हा 11 जनरेशनचा लॅपटॉप मिळतोय. सर तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांची जी प्राईस आहे ती फिक्स काय आहे? मित्रांनो, आपल्याकडे जी प्राईस आहे ती फायनल प्राईस असेल. व्हिडिओज आपण जेव्हा शूट करतो त्यावेळेस आपल्याला जी प्राईस आहे ती फायनलच प्राईस द्यावी लागते. तर त्याच्यामुळे असं नाही आहे की तुम्ही इथं आल्यावरती प्राईस काही चेंज होणार आहे. आणि ह्या ज्या प्राईस आहेत हे स्टॉक असेपर्यंतच व्हॅलिड आहेत. मोस्टली महिना 2 महिना आपल्याकडे स्टॉक राहतोच आणि दर 2-3 दिवसांनी नवीन स्टॉक येतोच. पण आपण जी प्राईस आहे सहसा 1-2 महिन्यानंतर चेंज करतो. जर समजा वाढली असेल तर आपल्याकडे सगळ्यात जास्त काय होतं की रॅम SSDचा फरक पडतो, म्हणजे त्याच्यामध्ये प्राईसमध्ये चेंज होतात. पण आपण ऑलरेडी रॅम आणि SSDचा स्टॉक केलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्या प्राईस आहेत तर मॅक्झिमम 1-2 महिन्यापर्यंत ह्या व्हॅलिड राहतील. पुढचा लॅपटॉप आहे मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G8 आहे. ही सुद्धा HPची प्रीमियम सिरीज आहे. i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची मेटल बॉडी आहे. एकदम स्लिम लॅपटॉप आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 31,000. 31,000 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. हा पण 11 जनरेशनसोबत मिळतोय. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत ते पुण्याच्या बाहेर राहतात. समजा त्यांनी इथून लॅपटॉप घेतला आणि त्यांना जर वॉरंटी क्लेम करायची असेल तर त्यांना शॉपवरती व्हिजिट करावं लागेल का? हो मित्रांनो, समजा सॉफ्टवेअरचा काही इश्यू झाला असेल तर ते आपण एनीडेस्कने ॲक्सेस घेऊन ते काम तुमचं करून देऊ शकतो. समजा हार्डवेअरला काय प्रॉब्लेम असेल तर जसं नॉर्मल तुम्ही नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सेंटरला जावं लागतं, सेम त्याच केसमध्ये पण तुम्हाला असंच करावं लागेल. ह्या शॉपमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. येणं पॉसिबल नसेल कोणासोबत तरी मित्रासोबत, नातेवाईकासोबत तुम्ही लॅपटॉप इथे पाठवू शकता. ते जमत नसेल तर तुम्ही व्यवस्थित पॅकिंग करून कुरिअरने इथे लॅपटॉप पाठवू शकता. आता जसं नवीन लॅपटॉप आहे तर नवीन लॅपटॉपला टाईम लागतो. जसं की समजा तुम्हाला सर्व्हिस सेंटरला जावं लागतं, टोकन घ्यावं लागतं, रांगेत बसावं लागतं, लॅपटॉप सबमिट करावा लागतो. त्याच्यानंतर 10 दिवस लागतात, कधी 15 दिवस, कधी 6-6 महिने पण लागतात. पण तसं आपल्याकडे नाही आहे. आपण कमीत कमी दिवसामध्ये, म्हणजे समजा एखाद्या लॅपटॉपची बॅटरी खराब असेल तर आपण सेम डेमध्ये पण रिप्लेस करून देतो. म्हणजे तसं असं काय होत नाही आहे, पण एक कस्टमरला एक चांगली सर्व्हिस देण्यासाठी आपण कमीत कमी 1 दिवस 2 दिवसामध्ये तुमचा जो प्रॉब्लेम असेल ते रिझॉल्व्ह करून दिला जाईल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G8 आहे. हा सुद्धा i5 11 जनरेशनसोबत मिळेल. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD. हा टच स्क्रीनमध्ये आहे, त्याच्यामुळे याची 1,000 प्राईस जास्त आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 32,000. हा पण 11 जनरेशनसोबत मिळतोय, 32,000 किंमत. सर 360मध्ये काही तुमच्याकडे आहे का व्हरायटी? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड आहे 5300. त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशन असणार आहे.
16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,500. नेक्स्ट काय दाखवते सर? डेल लॅटिट्यूड 5310 आहे. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा i5 10 जनरेशन आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 13.3 इंच स्क्रीन असणार आहे, टच स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 27,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 27,000 तुम्हाला मिळणारे 10 जनरेशनसोबत मिळते. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. हा सुद्धा 360 लॅपटॉप असणार आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळेल तुम्हाला हा i5 11 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज याची असणार आहे 13.3 इंच, फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 29,500. 11 जनरेशनसोबत मिळते, 29,500 मिळणार आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP प्रोबुक 435 G8 मॉडेल आहे. हा लॅपटॉप मी G7 मॉडेल आहे तिथं, याच्यामध्ये ते खालचं वर्जन आहे, गेली 2.5 वर्ष वापरतो. एकदम बेस्ट लॅपटॉप आहे HPमध्ये. हा 360 पण होतो, टच स्क्रीन पण आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMD Ryzen 7 आहे, 8 कोर 16 थ्रेडचा एकदम पॉवरफुल CPU आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 13.3 इंचमध्ये असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 34,000 विथ 6 मंथ वॉरंटी. ओके, तर 34,000 मिळून तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 830 G7 मॉडेल आहे. हे 360वालं मॉडेल आहे, दिसायला एकदम छान प्रीमियम मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळेल i5 10 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज असेल 13.3 इंच, टच स्क्रीन डिस्प्ले असेल. याची किंमत जाईल तुम्हाला 35,000. चेक करा मित्रांनो, 35,000 तुम्हाला मिळणार आहे. 10 जनरेशनसोबत मिळतं. मित्रांनो, आता याच्यानंतर आपण बघणार आहे गेमिंगची सिरीज, ग्राफिकची सिरीज. ॲक्च्युली हे जे लॅपटॉप आहेत हे गेमिंगसाठी ऑप्टिमाइज नसतात, पण मोस्टली लोक हे गेमिंग म्हणून विकतात. हे जे लॅपटॉप आहेत हे NVIDIA Quadro या ग्राफिक कार्डसोबत येतात. तर ते जे ग्राफिक कार्ड आहे हे गेमिंगसाठी ऑप्टिमाइज नसतं. हे तुम्हाला 3D Max आहे किंवा AutoCAD कटिया वगैरे किंवा एकदा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचे आहे, तर त्यासाठी हे एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप असतात. तर याच्यामध्ये आपल्याकडे एक मॉडेल अवेलेबल आहे, HPचं ZBook आहे, i7 7 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD आहे, NVIDIA Quadroचं ग्राफिक कार्ड आहे 4 GBचं. याच्यामध्ये स्क्रीन साईज असेल 15.5 इंच आहे, मेटल बॉडीमध्ये आहे, रॅमच्या ह्याला 4 स्लॉट मिळतील आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. आणि जे गेमिंगचे लॅपटॉप आहे, जे ग्राफिकचे लॅपटॉप आहेत, त्याला फक्त 1 महिन्याची वॉरंटी असणार आहे. डेडिकेटेड ग्राफिक कार्डसोबत मित्रांनो लॅपटॉप पाहिजे असेल तर हा पाहू शकता, 30,000 तुम्हाला मिळते. नेक्स्ट काय दाखवते सर? मित्रांनो, यानंतरचा डेल प्रिसिजन आहे. ही सुद्धा वर्कस्टेशनमध्येच मॉडेल येतं. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा प्रोसेसर आहे i7 8 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, NVIDIA Quadroचं ग्राफिक कार्ड असेल P2000. हे 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे आणि स्क्रीन साईज याची 15.5 आहे. हे एकदम स्लिम लॅपटॉप येतात आणि मेटल बॉडीमध्ये आहे, दिसायला एकदम छान मॉडेल आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 40,000 रुपये. तर मंडळी चेक करा, 40,000 तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी अवेलेबल केलेला आहे. ह्याला पण डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड मिळते. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, याच्यानंतर अजून एक वर्कस्टेशन आहे डेलचं, डेल प्रिसिजन 5540. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे एकदम हाय एंड आहे, i9 9 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, 32 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, NVIDIA Quadro T2000. हे 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे. याची स्क्रीन साईज असणार आहे 15.5 4K आणि टच स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 55,000 रुपये. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? आणि याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही हा लॅपटॉप बघताय, हा आपल्या शॉपमधला सगळ्यात महागडा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो तुम्हाला प्रोसेसर मिळणार आहे हा i7 11 जनरेशन आहे आणि हा लिनोवोचा लॅपटॉप आहे. हा वर्कस्टेशन आहे, 32 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, NVIDIA Quadro हे 4 GBचं ग्राफिक कार्ड मिळेल. स्क्रीन साईज याची आहे 15.5 आणि 4K स्क्रीन असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 58,000. तर मित्रांनो, एकदम पॉवरफुल मशीन पाहिजे असेल ते पण 11 जनरेशनमध्ये तर पाहू शकता. हे मशीन इथे उपलब्ध आहे, 58,000 तुम्हाला मिळणार आहे. सर टायनी PCमध्ये काय आहे का तुमच्याकडे? मित्रांनो, एकदम लो बजेटमध्ये जर एखाद्याला PC पाहिजे असेल बेसिक यूजसाठी, तर आपल्याकडे हे HPचं AMD प्रोसेसरमध्ये टायनी मशीन अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये DL Croreचा प्रोसेसर येतो, C टाईप पण येतं. याच्यामध्ये 8 GBची रॅम आहे आणि 256 GBची SSD आहे. 6 महिने वॉरंटीसोबत तुम्हाला हा जाईल 4,500मध्ये. याच्यानंतर तुम्ही बघाल की आपल्याकडे i5 6 जनरेशनमध्ये एक मशीन आहे. हे HPचा इलाइट डेस्क आहे, i5 6 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आणि ह्याला 1 वर्षाची वॉरंटी येते. याची किंमत तुम्हाला जाईल 9,500 रुपये. ज्याला कोणाला ट्रेडिंगसाठी किंवा एकदम स्मॉल कॉम्पॅक्ट मशीन पाहिजे पण पॉवरफुल पाहिजे, तर त्यासाठी हे एकदम बेस्ट बजेट मशीन आहे. याच्यामध्ये तुम्हाला USB पोर्ट पण भरभरून आहेत. इथे फ्रंटला तुम्हाला 2
USB पोर्ट आहेत, एक सी टाईप आहे आणि पाठीमागे तुम्हाला 4 USB पोर्ट मिळतील, प्लस डिस्प्लेसाठी 3 पोर्ट पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत. सर ट्रेडिंगसाठी स्वस्तामध्ये काही सेटअप भेटेल का? हो मित्रांनो, जर तुम्हाला ग्राफिक कार्डसोबत समजा डेस्कटॉप पाहिजे असेल ज्याच्यामध्ये एक ग्राफिक कार्ड बसतं, तर हे डेस्कटॉप आहे. त्याला SFF मॉडेल म्हणतात. एकदम छोटंसं कॉम्पॅक्टमध्ये मशीन येतं. आता याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे हे i5 6 जनरेशन आहे, 8 GB रॅम आहे आणि 256 GB SSD आहे. हे जे डीलर प्राईस जाते जवळजवळ 10,500 रुपयाला. तर आपल्याकडे 5च पीस आहेत, तर ते आपण पूर्ण सेटअप त्याच्यामध्ये मॉनिटर पण आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे आणि CPU आहे. फक्त डीलर प्राईसमध्ये तुम्हाला फक्त CPU मिळेल 10,500मध्ये, पण मी तुम्हाला 11,000मध्ये विथ मॉनिटर, कीबोर्ड आणि प्लस 1 वर्षाची वॉरंटी. मॉनिटरला फक्त 1 महिन्याची वॉरंटी असेल, बाकी तुम्हाला ह्या CPUला 1 वर्षाची वॉरंटी मिळेल आणि ते तुम्हाला जाईल फक्त 11,000मध्ये. जर 5च क्वांटिटी आहे, ज्याला कोणाला पाहिजे बेस बजेटमध्ये, त्याला तुम्ही ॲट ए टाईम 2 स्क्रीन अटॅच करू शकता. तुम्हाला समजा 3 स्क्रीन अटॅच करायचे, ग्राफिक कार्ड वाढवायचं, तर ह्याला ग्राफिक कार्डसुद्धा बसतं 2 GBचं, 4 GBचं, तर ते सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. चेक करा मित्रांनो, डीलर प्राईजमध्ये तुम्हाला सर डायरेक्ट पूर्ण सेटअपच देत आहेत. तर स्क्रीन तुम्हाला ही मिळणार आहे, CPU पण आहे आणि कीबोर्ड पण मिळून जाईल. आणि सर ही जी स्क्रीन साईज आहे ती किती आहे? ही HD स्क्रीन असेल आणि याची जी स्क्रीन साईज आहे ते 18.5 इंच आहे. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत तर सरासरी बॅटरी बॅकअप किती मिळून जातो? आपण प्रत्येक लॅपटॉपची बॅटरी बॅकअप टेस्ट करतो, प्लस त्याचा स्क्रीनशॉट काढतो. ॲव्हरेजली बॅटरी बॅकअप जो आहे हा कमीत कमी 2 तास मिळतो. काही लॅपटॉपला 3 तास, 4 तास, 5 तास, काही असे लॅपटॉप आहेत 7-8 तास पण तो बॅटरी बॅकअप मिळतो. हे जे बॅटरी बॅकअप आहे हे आम्ही यूट्यूबवरती चेक केलेलं असतो. आणि पर्सनली प्रत्येक लॅपटॉप घेऊन त्याच्यावरती काम आम्ही करू शकत नाही आहे. आणि हा बॅटरी बॅकअप तुमच्या कामावरती पण डिपेंड असतो. एकदम हेवी टास्क असेल तर त्याला कमी बॅटरी बॅकअप मिळतो. आम्ही जे चेक करतो ते यूट्यूबवरती चेक करतो. यूट्यूबमध्ये जास्त काही म्हणजे वायफाय यूज होतं, त्याच्यानंतर स्क्रीन यूज होते, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तर जे प्रोसेसर स्पीड असतं ते कमी जास्त होतं. त्यामुळे पण कधी बॅटरी जास्त ड्रेन होते. किंवा तुम्ही कीबोर्ड वापरता किंवा टच स्क्रीन वापरता तर त्यालासुद्धा बॅटरी जास्त खर्च होते. तर आम्ही देताना तुम्हाला कमीत कमी 2 तासाची गॅरंटी देतो की 2 तास तर मिनिमम तुम्हाला बॅटरी बॅकअप मिळेल. इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही लॅपटॉप जेव्हा खरेदीला याल तर त्यावेळेस आम्ही हे तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करतो, जे आम्ही तुम्हाला बॅटरी टेस्ट केल्याचे स्क्रीनशॉट आहेत. इथे तुम्ही बघू शकता बॅटरी 100%वरून 35% आलेली आहे. आणि ह्या 35%पर्यंत हा किती तास चालला आहे? 4 तास 32 मिनटं. असं प्रत्येक लॅपटॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आपण एक सॉफ्टवेअर यूज करतो, त्याचं नाव आहे बॅटरी मॉन. हे बॅटरी मॉन तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपमध्ये बघायला मिळेल. प्लस आपण ज्या SSD देतो आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येक लॅपटॉपमध्ये तुम्ही SSD चेक करू शकता. ही NVMe आहे, QXM मॉडेल आहे, ते कंपनी आहे. याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करा. ह्याच्यामध्ये सुद्धा मायक्रॉनची SSD वापरलेली आहे. हे सगळं ब्रँडेड आहे. इथे इंटेलची आहे, इथे QXE आहे, इथे किंगस्टन आहे. याच्यानंतर इथे सॅमसंग कंपनी आहे, SK हायनिक्स आहे. याच्यानंतर इथे पण ब्रँडेड वापरलेली तुम्हाला SSD दिसेल. प्लस इथे पण तुम्ही बघू शकता किंगस्टनचे आहे. तर आपण जे सगळं मटेरियल वापरतो हे सगळं ब्रँडेड वापरतो. मार्केटमध्ये जर गेलं तुम्ही तर तुम्हाला हे असं मार्केटमध्ये मटेरियल बघायला मिळेल. जसं की आता हे लोकल आहे, हे EVM आहे, याच्यानंतर कन्सिस्टंट आहे, हे GR कुठलं तरी आहे. भरपूर सारे असे लोकल ब्रँड आहेत. हे मास्टर आहेत. हे सगळे चायनीज आणि लोकल ब्रँड आहेत. याला काय होतं की ह्याला वॉरंटी ते 5 वर्ष, पण याचं जे स्पीड आहे हे 5-6 महिन्यानंतर कमी होऊन जातं. आपण जे वापरतो हे जसं की सॅमसंगची NVMe झाली, ही SK हायनिक्स आहे, हे WD आहे. आता ह्या WDमध्ये ही ब्लॅकवाली आहे, ही सॅमसंग एकदम प्रीमियम सिरीजची. SK हायनिक्स ही सुद्धा इथे ते इंडस्ट्रियल लेवलचे. असं नाही की आपण फक्त लोकलवाली वापरतो. आणि प्रत्येक लॅपटॉप आपण आल्यानंतर खोलून असं चेक करतो. आपल्या प्रत्येक लॅपटॉपची कंडिशन अशी असते, एकदम क्लीन असते. इथे तुम्ही चेक करू शकता. ह्याच्यामध्ये जसे सगळे स्पेअर पार्ट आहेत हे सगळे ओरिजिनल आहेत, कुठेही रिपेअरिंग केलेलं नाही आहेत किंवा कुठेही फॅब्रिकेशन केलेलं नाही आहे. याच्यामध्ये ही SSD आहे, ही SSD सुद्धा ओरिजिनल कंपनीची आहे, WDची आहे. याच्यामध्ये 2 रॅमच्या स्लॉट आहेत. इथे एक रॅम बसते, तिथे एक रॅम बसते. हे तुम्ही रॅम अपग्रेड पण करू शकता. ही त्याची ओरिजिनल बॅटरी येते. हा CPUचा फॅन आहे, तुम्ही बघू शकता CPUमध्ये काय, फॅनमध्ये काय डस्ट आहे का. इथं आल्यावरती सगळं व्यवस्थित चेक केलं जातं, पूर्ण क्लिनिंग केलं जातं. येतानाच चांगल्या कंडिशनचे लॅपटॉप आपण घेतो. इथं आल्यावर थोड्या प्रमाणात डस्ट वगैरे असेल तर ती क्लीन केली जाते. समजा एखाद्या कस्टमरला आतली कंडिशन बघायची असेल किंवा एखाद्याची रिक्वेस्ट असेल की सर मला आतून पण लॅपटॉपची कंडिशन बघायची, काय रिपेअर केलं आहे का, ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत का नाही,
ते बघायचं असेल तर आपण तुमचं लॅपटॉप फायनल झाल्यावरती हा असा प्रकारे लॅपटॉप ओपन पण करून दाखवतो. मार्केटमध्ये तुम्हाला कोणी एवढे डिटेलमध्ये लॅपटॉपबद्दल सांगणार पण नाही, कोणी एवढे एंटरटेन पण नाही करणार आणि कोणी खोलून पण दाखवणार नाही आहे. कस्टमरचा ट्रस्ट असावा याच्यासाठी आम्ही या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर मंडळी, तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी सर्व काही इथे लॅपटॉप उपलब्ध केले आहेत. पाहू शकता सगळे बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आलेले आहेत आणि खूप सारी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, नक्की माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरू नका. सर, जाता आता 2 शब्द. तर मित्रांनो, तुम्हाला 100% ओरिजिनल स्पेअर पार्ट पाहिजे असतील, जेन्युइन सर्व्हिस पाहिजे असेल तर एकदा माय कम्प्युटर शॉपीला नक्की व्हिजिट करा. नक्की व्हिजिट करायला विसरू नका. ह्यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.